च्या सर्वात महत्त्वाच्या बातमीनं राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फैसला पुन्हा एकदा लांबणीवर पडलाय। आजची सुनावणी मुंबई हायकोर्टाने आता पुढे ढकलल्याचं देखील कळतंय। आज सुनावणी घेण्यास यावेळेस हायकोर्टानं नकार दिलाय। सुनावणी लवकर घेण्याची वकिलांची मागणी होती, मात्र याच मागणीला आता नकार देत पुन्हा एकदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फैसला पुन्हा एकदा लांबणीवर गेला। आजची सुनावणी मुंबई हायकोर्टानं पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। अभिषेक, आपण पाहतोय राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फैसला पुन्हा एकदा लांबणीवर गेल्याचं कळतंय। नेमकं काय घडलं या सुनावणी दरम्यान? बघायचं तर मागील अनेक दिवसांपासून ही जी सुनावणी आहे ती आपल्याला मिळत नाही आहे। एकूणच जी सुनावणी आहे आता लांबणीवर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुख्य खंडपीठाकडनं ही सुनावणी जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। आज कोर्टाकडनं या संदर्भात सुनावणी घेण्यास नकार देण्यात आलेला आहे। एकूणच वारंवार सुनावणी पुढे जात आहे, त्यामुळे वकिलांकडनं देखील लवकर ही सुनावणी घ्यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली आणि कोर्टानं देखील तारीख निश्चित करत ते मान्य केल्याचं देखील कळत आहे। प्रामुख्याने जर का यामध्ये आक्षेप पाहायचे तर राज्यपालांकडनं आपलं काम जे आहे ते व्यवस्थित करण्यात आलं नाही। अगदीच अभिषेक, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती